तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 25 सॉल्व करणार आहे. द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग लिनियर SHM इज x इज इक्वल टू 0.25 साइन इन ब्रॅकेट 11t प्लस 0.5 ब्रॅकेट कंप्लीट आणि हा मीटरमध्ये दिलेला आहे. ओके, तर डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे आपल्याला पार्टिकलचं जे SHM परफॉर्म करत आहे. द पिरियड ऑफ SHM इज, तर आपल्याला टाईम पिरियड या ठिकाणी फाइंड करायचं आहे आणि ब्रॅकेटमध्ये पुन्हा व्हॅल्यू दिलेली आहे. पायची व्हॅल्यू 22/7 घ्यायची. हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 3/7 सेकंद, बी ऑप्शन आहे 2/7 सेकंद, सी ऑप्शन आहे 4/7 सेकंद आणि डी ऑप्शन आहे 1/7 सेकंद. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर आपण याला सॉल्व करू आणि मग डिसाईड करू. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे SHMचं. ते इक्वेशन दिलेलं आहे x इज इक्वल टू 0.25 साइन 11t प्लस 0.5 मीटर एवढं दिलेलं आहे. आपल्याला टाइम पिरियड या ठिकाणी विचारलं आहे, तर पिरियड ऑफ SHM तो फाइंड करायचा आहे आणि पाईची व्हॅल्यू या ठिकाणी 22/7 आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. सर्वात पहिले तर याला कम्पेअर करणार आहे बाय कम्पेअरिंग विथ आपलं स्टँडर्ड इक्वेशन डिस्प्लेसमेंटचं. कम्पेअरिंग विथ कोणासोबत, तर x इज इक्वल टू a साइन आला तुमचा ओमेगा टी प्लस काय असेल तर तुमचा अल्फा. ओके, आता ए जर कम्पेअर केला तर ए ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटेल आपल्याला 0.25 मीटरमध्ये दिलं आहे, तर 0.25 मीटर हे झालं. त्यानंतर इथं टी आहे, इथं पण टी आहे, म्हणजे याचा अर्थ काय, आपला जो ओमेगा आहे तो ओमेगा किती असणार, तर 11 रॅड पर सेकंद. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ती आहे रॅड पर सेकंद. अल्फा जो असणार आहे तो अल्फा किती राहील तर तुमचा 0.5. त्याची काही गरज नाही, आपल्याला टाइम विचारलाय तर ओमेगावरून आपला टाइम भेटून जाईल. ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे तो काय, तर 2π/t इज इक्वल टू हा झाला तुमचा 11. ओके, टी आपल्याला फाइंड करायचा, 11च्या जागी लिहा, 11t जागी लिहा. मग आपला जो टाइम पिरियड आहे तो किती भेटणार, तर 2π/11. आता पायची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती, 22/7. ते आपण या ठिकाणी पुट करू. मग टी इज इक्वल टू करायला 2, पायच्या जागी टाका 22/7 आणि आणखीन एक टर्म राहिली ती काय राहिली 11. आता 11च्या टेबलमध्ये 2 आहे, 11 1 = 1, 11 2 किती राहिला 22. मग टाइम पिरियड जो आहे तो किती असणार 2 × 2 आणि टोटल डिवाइड करायला 7. 2 2 किती झाला 4 आणि टोटल डिवाइड करायला टाइम 7. ओके, मग आपला जो टाइम पिरियड आहे तो किती भेटेल, तर आपल्याला 4/7 आणि या ठिकाणी आणि टाइम कशामध्ये म्हणजे करणार सेकंदमध्ये. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली या ठिकाणी मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजे काय, टाइम पिरियड इज इक्वल टू 4/7 सेकंद.